श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे काळे चणे आणि मस्त पनीर टिक्काचं सॅलड. खूप मस्त बनलेलं होतं. चला आपण बघूया आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे त्यासाठी. सो आपण घेतलेले आहेत काळे चणे. मी छान रात्रभर भिजवून सकाळी छान एक सिट्टी लावून घेतलेली आहेत. सोबतच आपण दही घेतलेलं आहे. बघा चणे किती छान बारीक झालेले आहेत. सोबतच आपण घेतले धने पावडर, हळद, तिखट, आमसूर पावडर, निंबू, पनीर, दही, कांदे आणि टमाटे. आणि चला आपण कृतीकडे वळूया. सो आपण एक दही एका प्लेटमध्ये घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडी हळद घातल्यावर आपण घालूया थोडं तिखट आणि त्याच्यानंतर आपण घालूया धने पावडर आणि हे छान आणि आमसूर पावडरसुद्धा आपण घालू. त्यानंतर छान आपण हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालं आणि आपल्याला याच्यामध्ये ना पनीर डिप करायचं आहे. आणि आपण थोडी त्याच्यामध्ये घालूया मीठही, चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घातलेलं आहे. बघा असं छान मिक्स झालेलं. त्याच्यामध्ये आपण पनीर डिप करूया व्यवस्थित आणि छान आपण त्याला शॅलो फ्राय करून घेऊया. एक पनीर पूर्ण छान कोट केलेलं एक मॅरिनेटसारखं आपण पनीर मॅरिनेट करतो आहे त्याला. आणि बघा तव्याला आपण असं चमच्याचं उलट्या बाजूने तेल लावलेलं आहे आणि एक पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये टाकूया. असे छान मॅरिनेट झालेलं. मॅरिनेट जास्त नाही, आपण लगेचच केलेलं आहे. जस्ट डीप करून आपण तव्यावर छान हे फ्राय करून घेऊया. बघा अशा प्रकारे आणि पलटून घेतलेले आहेत आपण एका साईडने फ्राय झाल्यावर व्यवस्थित. असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत थोडे. आणि जसे हे फ्राय होईल आणि इतका छान खमंग वास सुगंध आला आहे ना जेव्हा फ्राय करताना, खूप छान मसाल्यांचा. आणि फ्राय झालेले आहेत आपली ही बॅच. आपण हे काढून घेऊया आणि नंतर बाकीचे पनीरचे तुकडे आपण तेही फ्राय करून घेऊया शॅलो फ्राय. बघा आपण ठेवलेले आहेत बाकीचे पनीरचे तुकडे व्यवस्थित. एका बाजूने होऊ देऊ, मग दुसऱ्या बाजूने. आणि बघा जे आपण आधीचे जे फ्राय केलेले होते पनीर, छान बघा ते किती सुंदर दिसत आहेत नाही का. चला आता आपले पनीर फ्राय झाले. आपण आता सलाडची तयारी करूया. सो आपण एक भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालूयात काळे चणे जे मी उकळून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला 1 वाटीचा कांदा. त्यानंतर आपण टमाटर घातलेला आहे. टमाटरनंतर आपण त्याच्यात घालूया छान चाट मसाला आणि त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ चवीपुरते आणि निंबूचा रस. आणि हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मी सांगते तुम्हाला डाएट करताना काहीही बोरिंग नाही आहे. आणि इतकं छान ही जी प्लेट होती माझी इतकी छान होती. आणि जेव्हा मी पनीरसोबत चण्याचा जो घास घेतला होता तो इतका खूपच सुंदर वाटला असं टेस्ट करताना. आणि खूप छान डिश झालेली होती. सो डायटिंग करणं बोरिंग नाही आहे. कोण म्हणतं बोरिंग आहे. मस्त खा, पोटभर खा. आणि स्प्राउट्स खाणं तर काहीच चुकीचं नाही. आणि भरपूर प्रोटीन आहे या डिशमध्ये. तुम्ही पण ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी माझ्या नवऱ्याने बनवलेली आहे. थँक्यू.